जिच्या शब्दाने घर चालायचं, आज तिच्या श्वासासाठी मशीनची गरज पडली. पण हा अटॅक फक्त शरीरावर झाला होता की कोणाच्या विश्वासावर? आज आपण दिलकशी आपल्या आवडत्या कथेच्या भाग 99 मध्ये पाहणार आहोत. रात्र अजून संपली नव्हती, पण एका घरासाठी अंधार आधीच उतरला होता. जिथे नेहमी निर्णय घेतले जायचे तिथे आज मशीनचा आवाज घुमत होता. जिथे एक शब्दावर लोक वाकायचे तिथे आज श्वासांसाठी झुंज सुरू होती. ध्रुवच्या डोळ्यासमोर त्याची आजीसाहेब पहिल्यांदा इतक्या कमकुवत दिसत होत्या. हा फक्त एक अटॅक होता की कोणीतरी आखलेला खेळ? कारण यावेळी फक्त जीव धोक्यात नव्हता, तर तुटणार होता एक संपूर्ण परिवार. काय झालं आईसाहेबांना? कशा आहेत आईसाहेब? कुठे आहेत? मला भेटायचं, आत्ता बघायचं आहे त्यांना. ध्रुव आयसीयूला लावलेल्या मोठ्या काचेच्या खिडकीतून आतमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या त्याच्या आजीसाहेबांना बघत होता. डॉक्टर आणि नर्स लक्ष्मीबाईंच्या आजूबाजूला धावपळ करत होते आणि लक्ष्मीबाई डोळे बंद करून त्या हॉस्पिटल गाऊनमध्ये हॉस्पिटलच्या कॉटवर लेटल्या होत्या. त्याने त्याच्या आजीसाहेबांना एवढं शांततेत लेटलेलं याआधी कधीच बघितलं नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक राजेशाही रुबाब बसायचा, जो आज त्याला कुठे दिसत नव्हता. त्यांच्या वस्त्रांमध्ये सुद्धा तो खानदानीपणा असायचा. त्या ठिकाणी आज हॉस्पिटलचा गाऊन दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही थकल्याचे किंवा हारल्याचे चिन्ह त्याला दिसले नव्हते, पण आज मात्र त्यांचा चेहरा त्या शांततेतही काही वेगळा भासत होता. त्यांच्या आजूबाजूला नेहमी त्यांच्यासाठी नोकरांचा लावाजमा असायचा. त्या ठिकाणी आज डॉक्टर आणि नर्सेसचा होता. त्याच्या आबासाहेबांना तर त्याने कधी डोळ्यांनी बघितलंही नव्हतं, पण आजीसाहेबांनी नेहमीच त्याला भरपूर प्रेम देण्याचा प्रयत्न केला होता. हा, थोड्या शिस्तीत राहायच्या, वागायला थोड्या कठोर वागायच्या, पण त्यांच्या मनात ध्रुवसाठी कधीही काही खालीवर विचार आले नाहीत. जेव्हा त्याने त्याच्या वडिलांना त्याच्या आईसाठी त्याच्या आजीशी भांडताना बघितलं होतं, तेव्हा खरं तर ध्रुवला या सर्व गोष्टींचं मनातून फार वाईट वाटलं होतं. आणि तेव्हाच त्याने ठरवलं होतं की काहीही झालं तरी आपण हे आपलं संपूर्ण कुटुंब एक करून राहायचं. त्याने त्याच्या वडिलांना अग्निडाग देताना सुद्धा हेच म्हटलं होतं की मी आजीसाहेबांच्या मनातले सगळे गैरसमज दूर करून आपला परिवार एक करेल. पण या सर्वांची किंमत एवढ्या मोठ्या प्रमाणात चुकवावी लागेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. आजही थोडा वेळ पूर्वी जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा दीपा, मीना आणि आश्रमाचे काही कर्मचारी तिथेच होते. त्यावेळेस दीपाने पुढे होऊन त्याला सांगितलं, सर, मी मोठ्या मॅडमपासून थोड्या अंतरावर उभी होती. जेव्हा त्या मिस्टर पटवर्धन यांच्यासोबत बोलत होत्या तेव्हा मी काही फोटो घेतले, पण त्या दोघांचं बोलणं ऐकणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. असं म्हणत दीपाने त्याला मोबाईलमध्ये काढलेले काही फोटो दाखवले, जे बघून त्याने तो मोबाईल तेजाच्या हातात दिला. सर, मिस्टर पटवर्धन उठून गेले. त्यानंतर मॅडम तिथेच विचार करत बसल्या, पण अचानक मॅडमांनी त्यांचा हात त्यांच्या छातीवर ठेवला आणि तिथेच मला काहीतरी गडबड वाटली. तेवढ्यात ही मीना सुद्धा तिकडून पळत आली आणि मग आम्ही दोघींनी मॅडमांकडे गेलो तर त्यांच्या चेहऱ्यावर फार घाम आलेला होता. आम्ही काही लोकांच्या मदतीने त्यांना लगेच हॉस्पिटलला हलवलं आणि नील सरांना फोन केला. दीपाने मीनाकडे बघत सांगितलं. तसं मीनाने सुद्धा तिची मान होकारात हलवली.
ध्रुव दादा, आम्ही अनुजा मॅडम यांना सांगणार नव्हतो, पण काय माहीत कसं आश्रमातल्या काही लोकांनी त्यांना फोन लावला. त्या बहुतेक थोड्या वेळात इथे येतच असतील. मीना सुद्धा दीपाच्या बाजूने उभं राहत थोडीशी हाताची चुडबुड करत म्हणाली, व्हॉट डिड द डॉक्टर से? ध्रुव बोलत नाही हे बघून त्याच्या मनात सध्या काय वादळ उठलं असेल हे नीलला चांगलंच समजत होतं. म्हणून त्यानेच पुढे होत दीपाला विचारलं, नाही सर, ऍक्च्युली आणलं तेव्हापासून डॉक्टर आतमध्येच आहेत, ते अजून बाहेर आले नाहीत, दीपाने सांगितलं. तसं ध्रुव कोणाशी काही न बोलता त्या काचेजवळ जाऊन उभा राहिला, जिथून त्याला त्याच्या आजीसाहेब आणि आजूबाजूला एक्झामिन करणारे डॉक्टर दिसत होते. थोड्याच वेळात अनुजा दवाखान्यात आल्या. त्या रडतच. त्यांच्या मागे कनक आणि सोनाली सुद्धा आल्या. प्लीज आंटी, रडू नका, अजून डॉक्टरांशी बोलणं झालेलं नाही. डॉक्टर बाहेर आल्यावरच समजेल की नेमकं त्यांना काय झालं आहे. ध्रुव सध्या बोलण्याच्या स्थितीत नव्हता. ते बघून नीलने अनुजांना हाताला धरून बाजूला बाकड्यावर बसवलं आणि त्यांना समजावत म्हणाला. कनक सुद्धा त्याच्या बाजूला काहीही न बोलता गुपचूप जाऊन बसली. तेजा, गेट द डिटेल्स फ्रॉम मिस्टर पटवर्धन दॅट व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड बिटवीन हिम अँड आजीसाहेब अँड अबाउट व्हॉट. इतक्या वेळपासून सगळं शांततेत बघणाऱ्या ध्रुवने त्याच्या थंड आवाजात सांगितलं. तसं तेजाने लगेच त्याची मान होकारात हलवत खिशातून मोबाईल काढला आणि कॉरिडॉरमधून बाहेर गेला. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि ध्रुवकडे बघत त्यांनी त्याला कॅबिनकडे चलण्यास खुणावलं. डॉक्टर, कशा आहेत आईसाहेब? मी त्यांना भेटू शकते का? डॉक्टरांना बाहेर आलेलं बघून अनुजा लगबगीने त्यांच्याजवळ आल्या आणि थोडंसं दरवाजातून आत वाकून बघत त्यांनी डॉक्टरांना प्रश्न केला. सॉरी मॅडम, सध्या तर मी त्यांना भेटण्याची परवानगी कोणालाही देऊ शकत नाही. आम्हाला अजून काही टेस्ट करायचे आहे. त्या टेस्ट नंतरच आम्ही तुम्हाला त्यांना नेमकं काय झालं ते सांगू शकतो. त्यामुळे प्लीज कोऑपरेट करा. असं म्हणत डॉक्टर त्यांच्या कॅबिनकडे गेले, जिथे ध्रुव पहिलेच जाऊन बसला होता. लुक मिस्टर किल्लेदार, आम्हाला तुमच्यापासून काही गोष्टी लपून ठेवायच्या नाही आहेत. आमच्या प्राथमिक तपासणीवरून तरी आम्हाला असं वाटते की तुमच्या आजीसाहेबांना मायनर अटॅक आला असावा आणि हा अटॅक त्यांना काहीतरी मेंटल स्ट्रेसमुळे आला असावा. तशी तर आम्ही ट्रीटमेंट लगेच सुरू केली आहे आणि त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केल्यामुळे पुढचा धोका टळला असेही आपण म्हणू शकतो. पण अजून आपल्याला थोडी काळजी घ्यावीच लागेल. डॉक्टर त्याला एक एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि तो त्यांच्या टेबलवर ठेवलेले पेपरवेट त्याच्या एका हाताने फिरवत एकटक त्या पेपरवेटकडे बघत डॉक्टरांचं बोलणं ऐकत होता. हे बघा मिस्टर किल्लेदार, आम्ही त्यांचा कार्डिओग्राफ पाहिला आहे. त्यावरून आम्हाला असं वाटतं की बहुतेक ब्लॉक असण्याची शक्यता आहे. पण नेमके ब्लॉक कुठे आहेत ते पाहण्यासाठी आम्हाला एन्जिओग्राफी करावी लागेल. देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर? त्याने त्या गोल फिरणाऱ्या पेपरवेटवर त्याच्या हातांची बोटं घट्ट केली आणि तिरकस नजरेने त्या डॉक्टरांकडे बघत त्यांना प्रश्न केला. तसे डॉक्टर थोडे गडबडले. नो सर, आम्ही वाट नाही बघत आहोत. आम्ही ऑलरेडी नर्सला त्या कामाची सुरुवात करायला सांगितली आहे. दिल्लीचे सगळ्यात मोठे हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर हसन स्वतः त्यांना ट्रीट करत आहेत. तसं ट्रीटमेंटमध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला त्यांच्या कंडिशनबद्दल सगळं माहिती हवं म्हणून.
मान हलवली आणि तो उठून उभा राहिला. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, बट आय वॉन्ट आजीसाहेब परफेक्टली नीट अँड टायडी. त्याने त्याचा गॉगल डोळ्यांवर सेट केला आणि डॉक्टरांच्या कॅबिनमधून बाहेर पडला. बाहेर तेजा ऑलरेडी त्याची वाट बघत होता. तेजाने त्याच्या जवळ लक्ष्मीबाई आणि पटवर्धनांचं झालेलं सगळं बोलणं सांगितलं. तेच नाही तर आतापर्यंत पटवर्धनाने त्याला जी जी माहिती पुरवली होती ती सर्व माहितीबद्दल तेजाने ध्रुवच्या कानावर घातला. काय झालं आमच्या मालकीनबाईंना? आमच्या मालकीनबाई इथे कशा? गणपतराव हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. ते थोडे बडबडतच. त्यांना कॉरिडॉरमध्ये दीपा दिसली. तसं ते तिच्या अंगावर आवाज चढवत तिला लक्ष्मीबाईंची विचारपूस करू लागले. अरे ओ काळ्या कावड्या, तिला काय विचारतो? तुझा बाप तिथे उभा आहे, त्याला विचार की. गणपतरावांना आवाज करताना बघून नील चिडला आणि त्याने ध्रुवकडे इशारा करत म्हटलं. तसं गणपतरावांचे लक्ष ध्रुवकडे गेले आणि ते थोड्या खालच्या आवाजात नीलला म्हणाले, मी तिला फक्त मालकीनबाईंबद्दल विचारत होतो. सकाळी तर माझ्या डोळ्यासमोर व्यवस्थित या उर्मिला सोबत गाडीत गेल्या. मग अचानक या उर्मिलाचा फोन आला आणि तिने सांगितलं की त्यांना ऍडमिट केलं आहे. म्हणून थोडी चिंता वाटली. त्या दिवशी ही मुलगी घरी येऊन खूप आवाज करत होती, तर मला वाटलं की यांच्यामुळे काही म्हणून. त्यांनी उर्मिलाला खांद्याला धरलं आणि ते तिला घेऊन लक्ष्मीबाईंच्या ICU खिडकीजवळ येऊन उभे राहिले. तिथे यावेळेस कोणीच नव्हतं, म्हणून त्यांनी तिला हळू आवाजात काय झालं ते विचारलं. मलाच काही माहिती नाही त्यांना काय झालं. मला तर तिथे त्या फळाचा हिशोब करायला सांगितला होता. मी तेच बघत होते आणि चुकून ते सगळं बघता बघता माझा डोळा लागला आणि मी उठली तर समजलं की यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. मग काय, मी इथे आली आणि तुम्हाला फोन केला. उर्मिलाने आज झोपलेल्या लक्ष्मीबाईंकडे बघत तोंड वाकडं करत म्हटलं, अगं हे बावळट, तुला काही तिथे झोपा काढायला पाठवलं होतं का? तुला फक्त एकच गोष्ट चांगली जमते, खायचं आणि झोपायचं. आता बघ काय झालं ते. ते तिच्यावर चिडले, पण आवाजाचा पट्टा मात्र इतका कमी होता की तो फक्त उर्मिलाला ऐकू येईल. चिडू नका, तसं ही म्हातारी काही मरत नाही. आल्या आल्या बघा ना डॉक्टर कसे मागे पुढे पळत आहेत. आणि थोडा वेळ पूर्वीच डॉक्टर म्हणे काहीतरी टेस्ट केल्यावर भेटता येईल म्हणून. उर्मिलाने त्यांना हलकसं लाडत येऊन धक्का दिला आणि तिच्या दुपट्ट्याचं टोक तिच्या बोटाभोवती गुंढाळत लाडात येऊन त्यांना म्हणाले. तसं गणपतरावांनी घाबरून आजूबाजूला बघितलं. तू जास्त शहाणपणा करू नको, खाली गाडीत जाऊन बस. मी थोडा वेळ इथेच थांबतो आणि मग येतो. आणि हो, तू गाडीत बसल्यावर ड्रायव्हरला AC चालू करून खाली उतरायला सांग. गणपतरावांनी तिच्या कानात हळू आवाजात सांगितलं. तसं तिने पुन्हा एकदा तिचं तोंड मुरडलं आणि तिथून सरळ बाहेर पडली. गणपतरावांनी आता तेजाकडे बघितलं आणि लक्ष्मीबाईंच्या तब्येतीची चौकशी करायला लागले. ते हळूहळू त्याच्याकडे सरकले. त्यांनी त्याला लक्ष्मीबाईंबद्दल विचारलं तर त्याने सगळं ठीक आहे, फक्त डॉक्टर आता चौकशी केल्यानंतर भेटू देतील असं सांगितलं. त्याने लक्ष्मीबाईंना आलेल्या मायनर अटॅकबद्दल सध्या तरी गणपतरावांना सांगणं योग्य समजलं नाही. मग अजून पुढचे 24 तास तरी डॉक्टर लक्ष्मीबाईंना भेटू देणार नाही हे समजल्यावर गणपतराव थोडा वेळ तिथेच रेंगाळले आणि मग हळूहळू मागे मागे सरकत त्यांनी हॉस्पिटल सोडलं. रुग्णालयाच्या त्या शांत कॉरिडॉरमध्ये प्रत्येक सेकंद जड होत चालला होता.
एकीकडे मशीनवर चाललेले श्वास आणि दुसरीकडे वाढत चाललेले संशय. ध्रुवच्या डोळ्यात आता फक्त चिंता नव्हती, तर एक न बोललेला निर्धार होता. कारण ही फक्त आजीसाहेबांची तब्येत नव्हती, तर कुठेतरी एक मोठं रहस्य हलायला लागलं होतं. आता पुढे काय होणार? आजीसाहेब या संकटातून बाहेर येतील का? आणि मिस्टर पटवर्धन सोबत झालेल्या त्या संभाषणामागचं खरं कारण काय आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी वाचत राहा दिलकशी. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा भाग आणखी मोठं वादळ घेऊन येणार आहे.